मागच्या भागात आपण इंगित सिद्धांत पाहिलेला आहे. इंगित याचा अर्थ हावभाव, हावभावाचा सिद्धांत. आणि हा सिद्धांत डॉक्टर राये यांनी मांडलेला आहे. हावभावातून भाषा निर्माण झाली असं या इंगित सिद्धांतात म्हटलं गेलेलं आहे. आता दुसरा सिद्धांत जो आहे हा दुसरा सिद्धांत अनुकरण सिद्धांत. याला इंग्रजीमध्ये बो थेरी, BOWTHEORY, बो थेरी किंवा भो थेरी असं म्हटलेलं आहे. हा सिद्धांत डॉक्टर गायगर यांनी मांडलेला आहे. आणि ह्या सिद्धांतामध्ये भाषा ही अनुकरणातून निर्माण झाली हा महत्वाचा विचार आलेला आहे. काय असतं की मनुष्य स्वभावतःच अनुकरण करणारा प्राणी आहे. मुख्यतः त्यानं हे अनुकरण आसपासच्या ध्वनींचं केलेलं असतं किंवा आसपासच्या ध्वनींचं अनुकरण केलेलं असावं. म्हणजे कावळा, चिमणी, कुत्रा, गाय, मांजर अशा प्राण्यांच्या ध्वनींचं अनुकरण त्यानं केलेलं असावं. पावसाचा झिमझिम आवाज, पावसाचं रिमझिम पडणं, झिमझिम पडणं, किंवा ज्यावेळी अगदी मोसाट्या म्हणजे मोठा पाऊस येतो त्यावेळी तो रपरप पाऊस, म्हणजे त्याच्या ज्या पावसाच्या धारा पडतात या पावसाच्या धारांचा आवाज रप 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 असा पडतो, म्हणून आपण त्याला रपरप पाऊस आला असं म्हणतो. तसंच सोसाट्याचा वारा सुटला, सुळकन जाणे, मुळू मुळू रडणे अशी काही क्रियावाचक हे शब्दप्रयोग भाषेत आलेले दिसतात. तसंच टरकणे, धडकणे, हंबरणे, ठोकणे, बोंबलणे ह्या ज्या काही क्रिया आहेत ते क्रियातून हे शब्द तयार झालेले असावेत. म्हणजे कसं, धडकल्याचा आवाज धड असा येतो, म्हणजे असं हे घ्यायला हे धडकलाच धड धड, म्हणजे हे आता काय धडकतंय याच्यावरती अवलंबून आहे. दगडावर दगड धडकला की धड 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 असा आवाज येतो, म्हणजे हे अनुकरण आहे. म्हणजे काय कशावरती धडकतंय ह्याला इथं महत्व आहे. काचेवरती एखादं आपटलं तर खळ, आता इथं काच आहे पण मी काही फोडत नाही कारण काच फोडली तर ते महागात पडेल पण ते काच फोडली तर तिचा आवाज कसा येतो, खळ असा आवाज येतो. म्हणून काच कशी फुटली, खळकन फुटली.
थोबाडीत कशी मारली? फाडकन थोबाडीत मारली. म्हणजे थोबाडीत मारताना आपण म्हणतो फाडकन थोबाडीत मारली. म्हणजे थोबाडीत मारल्यावरती फाड असा आवाज येतो ना, म्हणून फाडकन म्हणजे अनुकरण सिद्धांत याचा तो फाडकन. म्हणजे असे टाळी कशी वाजते? अशी अशी, म्हणून ह्याला टाळी म्हणायचे. टाळ अशी ही टाळी वाजते, म्हणून ते टाळी वाजवण्याचा आवाज आहे. तसाच तो हंबरणे. हंबा म्हणजे गाय हंबरते. हंबरत असताना तिचा आवाज हम 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 असा येतो, म्हणून तिला हंबरणे असं म्हणतात. बोंबलल्यावरती ते जसा आवाज येतो तसा त्यावरून बोंबलणे हा शब्द येतो. आणि मग एखादा माणूस ओरडत असेल तर का बोंबलायला झालं तुला, असं आपण म्हणतो. म्हणजे हे सगळं जरा मजेशीर असं आहे. यातून भाषा पण काय हे मराठी पुरतं ठीक आहे बाबा. इंग्रज माणूस बोंबलला तरी सुद्धा बोंबलल्यासारखाच आवाज येणार आहे की. पण त्याला आपण काय बोंबलला म्हणणार का? इंग्रज माणसाला आपण बोंबलला म्हणणार नाही. किंवा त्याला इंग्रज माणसाकडची काच फुटली, खळकण फुटली, तर त्याला काच खळकण फुटली असं म्हणत नाही. तिथं धडकणे शब्द नाही. त्यामुळं विशिष्ट भाषेपुरतेच हे शब्द काही, म्हणजे आपल्या मराठी भाषेपुरतेच हे शब्द काही तयार झाले असं म्हणता येईल. आता उदाहरणार्थ, पूर्वी लोक मोटरसायकलला मोटरसायकल म्हणायचे नाहीत. काय म्हणायचे? फटफटी म्हणायचे. फटफटी. का फटफटी म्हणायचे? तिचा चालताना आवाज फटफट 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 येतो, म्हणून ती फटफटी. म्हणजे चालताना जी फटफट 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 करत जाते ती फटफटी. म्हणजे ती झालं काय इथं, त्या गाडीच्या चालण्याचा जो काही आवाज आहे त्या आवाजाचं अनुकरण केलं, फटफट फटफट, त्यातून फटफटी. आगीन गाडी. आगीन गाडी हा तरी शब्द कसा तयार झाला? अग्नीवर चालणारी गाडी म्हणून आगीन गाडी. आणि तिचाही आवाज धाड 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 होतो. या रेल्वे, आता इंग्रजीत त्याला रेल्वे म्हणतात, मराठीत आगीन गाडी म्हणतात. त्यामुळे इथं काही अनुकरण सिद्धांताचा इथं ताळमेळ अजिबात बसत नाही. जर मराठीत सुद्धा आगीन गाडी म्हटलं, मराठीत आगीन गाडी म्हटलं असतं, आणि इंग्रजीतही आगीन गाडीच म्हटलं असतं, हिंदीतही आगीन गाडीच म्हटलं असतं, गुजरातीतही आगीन गाडीच म्हटलं असतं, कानडीतही आगीन गाडीच म्हटलं असतं, तमिळमध्येही आगीन गाडीच म्हटलं असतं, तर इथं कुठंतरी मेळ बसला असता. पण असं नाही होत. त्याच पद्धतीनं कुत्रा भो भो ओरडतो, म्हणजे आपला कुत्रा भू भू करतो, म्हणून त्याच्या आवाजावरून लहान मुलाला कुत्रा दाखवताना आपण कसा म्हणतो, काय दाखवतो? भूभू असं त्याला दाखवतो. मांजर म्याव म्याव ओरडतं, म्हणून आपण लहान मुलाला मांजर दाखवताना म्याव म्याव असं करून म्हणजे मांजराचा असा जसा आवाज असतो तसा आवाज काढून दाखवतो. कुत्र्याचा जसा आवाज असतो तसा कुत्र्याचा आवाज काढून दाखवतो. याबाबत संस्कृत तज्ज्ञ पंडित मॅक्स मुल्लरने या सिद्धांताला थट्टापूर्वक बो बो थेरी असं म्हटलेलं आहे.
यास्काचार्यांनी देखील पक्षीनामे ध्वनीच्या अनुकरणातून घडल्याचं निरुक्त ग्रंथात म्हटलेलं आहे. म्हणजे काय, कोकिळ पक्षाचं नाव त्याच्या कुकू ध्वनीवरून पडलेलं असावं. म्हणजे तो कुहू कुहू असा ओरडतो, कुहू कुहू म्हणून ओरडतो तो, म्हणून त्याला संस्कृतात कोकिला. ठीक आहे. ग्रीकमध्ये कोक्कुल, लॅटिनमध्ये कुकुलस, फ्रेंचमध्ये कुकू, प्राकृतमध्ये कोईल, हिंदीत कोयल आणि कन्नडमध्ये कोगिले, अशी वेगवेगळ्या भाषेमध्ये वेगवेगळी नावं आहेत. कोकिळा ह्या पक्षाला साधारणपणे वेगवेगळ्या भाषेत ही नावं आहेत. त्यात थोडं थोडं शब्दसाम्य दिसतं. हे भले आपण मान्य करू शकतो. पण डराव डराव ओरडणारा प्राणी मराठीत बेडूक, हिंदीत मेंढक, इंग्रजीत फ्रॉग, जर्मनमध्ये फ्रॉश, संस्कृतमध्ये दुर्धर, अशा शाब्दिक उड्या का मारतो, या प्रश्नाचं उत्तर आपल्याला इथं सुटत नाही. मग जर आपण आवाजावरून भाषा निर्माण झाली असं म्हणत असू, तर बेडकाला सगळ्या भाषेत डराव डराव असंच म्हणायला पाहिजे होतं. बेडकाच्या डराव डरावचा आणि बेडकाच्या नावाचा कुठल्याच भाषेत काहीही संबंध नाही. मराठीत त्याला बेडूक म्हणतात, हिंदीत मेंढक म्हणतात, इंग्रजीत फ्रॉग म्हणतात. फ्रॉगचा आणि डरावडाराचा काहीच, फ्रॉगचा आणि बेडकाचा काहीच संबंध येत नाही. म्हणजे फ्रॉग म्हणजे बेडूक हे प्रतिशब्द आपण समजून घेतल्याशिवाय फ्रॉगला बेडूक म्हणतात का बेडकाला फ्रॉग म्हणतात का हे लक्षात येत नाही. जर्मनमध्ये फ्रॉश म्हणतायत, संस्कृतमध्ये दुर्धर म्हणतायत, दरदूर म्हणतायत. असा सगळा फरक हा आहे. त्यामुळे हा सिद्धांत जरी समर्पक वाटत असला तरी सुद्धा तो पटण्यासारखा नाही. ही प्राणी नामाच्या बाबतीत प्राण्यांचे आवाज होतात म्हणून एक ठीक आहे, प्राण्यांच्या आवाजावरून भाषा बनली असं म्हणतात. दुसरी गोष्ट, दगड, कपाट, झाड, आकाश, रात्र, घर असे जे काही शब्द आहेत, हे शब्द मग कशाच्या आणि कुणाच्या अनुकरणातून बनले, ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सापडत नाही. म्हणजे एकूण हा सिद्धांत जो आहे, हा सिद्धांत अमान्य होण्यासारखाच सिद्धांत आहे. कावळा कावकाव ओरडतो, ह्या कावकाव ओरडण्यातून ठीक आहे, कावळा कावकाव ओरडतो म्हणून त्याला कावळा. पण इंग्रजीतला कावळा जो आहे तो सुद्धा कावकावच ओरडतो, पण इंग्रजीत त्याला काही कावळा म्हणत नाहीत, त्याला क्रो म्हणतात. आणि इंग्रजीतला जो कावळा आहे, हा इंग्रजीतला कावळा म्हणजे इंग्रजी समाजातला कावळा, तो काही क्रो क्रो असा ओरडत नाही. किंवा आपल्याकडची चिमणी चिवचिव ओरडते म्हणून चिवचिव ओरडणारी ती चिमणी, ठीक आहे बाबा, चिवचिव ओरडते ती चिमणी. पण इंग्रजीत तिला कुठं चिमणी म्हणतात. इंग्रजी चिमणी सुद्धा चिवचिवच ओरडते.
मात्र तिचं इंग्रजीतलं नाव आहे ते स्पॅरो असं आहे. मग ती काय स्पॅपॅ किंवा स्पॅरो स्पॅरो अशी करते का? अशी काही ती करत नाही. हे पक्षी नामं वगैरे झाली. कुत्रा, गाय, कावळा वगैरे याच्या अनुषंगानं कावळा कावकाव करतो, चिमणी चिवचिव वगैरे करते, गाईला हम्मा वगैरे असं म्हणायचं, मांजरीला माऊ म्हणायचं, कुत्र्याला भुबू म्हणायचं. आणि हे लहान मुलांना समजावून सांगण्यापुरतं ठीक आहे, पण भाषा ही काही लहान मुलांपुरती मर्यादित नाही. अन्य कितीतरी शब्द हे आहेत. कागद, लाकूड, वही, पेन हे कशाच्या आवाजातून निर्माण झाले असं म्हणता येईल. पुस्तक कशाच्या आवाजातून निर्माण झालं असं म्हणता येईल. तसंच खटखटणे, तडतडणे, ठकठक, झिमझिम, खळकण, खळखळ, पाणी खळखळ वाहतं म्हणून त्याला खळखळ पाणी वाहतंय असं एक म्हणता येईल. खसखसणे, खुटखुटणे, पुटपुटणे, हळूहळू एखादा माणूस बोलत असेल तर त्याला पुटपुटला असं आपण म्हणतो. भरभर बोलत असेल तर त्याला बडबडला असं म्हणतो. म्हणजे लहान मुलांची भाषा ही बरीचशी ध्वनींचं अनुकरण करणारी भाषा असते आणि त्यातले शब्द ध्वन्यानुकरण जन्म असे शब्द असतात. इतकंच नाही तर भाषेतली अनेक नामं आणि क्रियापदं जी आहेत, ही नामं आणि क्रियापदं या दोन्हीही बाबतीत ध्वन्यानुकरण तत्वाचा प्रभाव दिसतो. क्रियेची जी प्रतिक्रिया आहे, ही क्रियेची प्रतिक्रिया किंवा ध्वनीचा जो प्रतिध्वनी उमटतो त्यावरून क्रियेला योग्य नाव मिळतं. उदाहरणार्थ ताडकन मारणे, मुळू रडणे, सुळकन जाणे, टरटर फाडणे किंवा टरकन फाडणे, पाऊस झिमझिम पडणे ही क्रियापदं. मुसमुसणे, तनतनणे इत्यादी मानवी विकारांमुळे निर्माण झालेल्या क्रिया, प्रतिध्वनींपासून बनलेले शब्द हे याच वर्गात येतात. आणि थोडक्यात सांगायचं झालं तर भाषेची उत्पत्ती आणि भाषेचा विस्तार यांना हा अनुकरण सिद्धांत किंवा प्रतिध्वनी सिद्धांत बऱ्याच प्रमाणात लागू पडतो. डॉक्टर गायगर यांच्या या सिद्धांताची मॅक्स मुल्लर या भाषा पंडितानं चेष्टा केली आणि त्याला भोगो थेरी असं नाव दिलं. याखेरीज या सिद्धांताला अनुकरण मूलकतावाद, प्राणी शब्दानुकरण, इहोइक थेरी, इकोकिक थेरी, ओनोमोटोफोनिक फोटिक थेरी इत्यादी सुद्धा काही नावं आहेत. ह्या सिद्धांतावरती विविध असे आक्षेप घेतले जातात. ते म्हणजे माणूस हा जगातला सर्वश्रेष्ठ आणि विकसित प्राणी असून सुद्धा त्याला स्वतःला सर्वात आधी ध्वनी उत्पन्न करता येऊ नयेत आणि त्यासाठी त्यानं इतर प्राण्यांचं अनुकरण केलं, हे काही पटण्यासारखं नाही. म्हणजे त्यानं चिमणी हा शब्द बनवण्यासाठी चिमणीच्या चिवचिव आवाजाचा आधार घेतला आणि मग तिला चिमणी म्हटलं, असं काही म्हणता येणार नाही. भले म्हणू दे म्हटलं तर चिमणी, पण प्रत्येक भाषेत चिमणी म्हटलंय का? नाही. मराठीतच फक्त चिमणी म्हटलंय, इतरत्र नाही चिमणी म्हटलेलं. कावळ्याला मराठीतच फक्त कावळा म्हटलंय, इतर भाषेत नाही कावळा म्हटलेलं. दुसरं म्हणजे अनुकरणातून तयार झालेल्या शब्दांची संख्या अत्यंत अल्प अशी आहे. प्राण्यांपुरती, पक्ष्यांपुरती मर्यादित आहे. त्यामुळं
आणि काही भाषेत तर अनुकरणातून निर्माण